श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. उद्या आहे सोमवार आणि नवरात्रीची समाप्ती नवमी तिथी. त्याबरोबर परवा मंगळवारी असणार आहे दसरा. दसऱ्याचा शुभ मुहूर्त असणार आहे दुपारी 1:52 ते दुपारी 2:38 म्हणजेच दुपारी 2 नंतर शुभमुहूर्ताच्या वेळी तुम्ही वहीपूजन दसरा पूजन सुद्धा करू शकता. आणि या दसऱ्याच्या पूर्वीच आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही घट बसवलेले आहे, घटस्थापना केलेली आहे ते विसर्जन करून घ्यायचे आहे. घटस्थापनेचे विसर्जन करताना बऱ्याच लोकांकडून काही चुका घडत असतात, तर त्या चुका होऊ नयेत म्हणून तुम्हाला मी क्रमवार असं कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्या तुम्ही नेहमी करता ते तर तुम्ही आवर्जून करा. जर तुम्ही काही करत नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानुसार सुद्धा तुमच्या विसर्जनामध्ये तुम्ही बदल करू शकता. काही लोक हे नवमीच्या दिवशी घट विसर्जन करतात, काही लोक हे दसऱ्या दिवशी सुद्धा दुपारपर्यंत घट विसर्जन करतात. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीनुसार उद्या किंवा परवा ज्याची पद्धत जशी असेल त्या पद्धतीने घट विसर्जन करून घ्यावे. तर सर्वप्रथम घट विसर्जन करत असताना तुम्हाला आवश्यक असणारे साहित्य म्हणजे पूर्णावरणाचा नैवेद्य पाहिजे. त्याचबरोबर आंबाडीची भाजी किंवा हरभऱ्याची जी भाजी असते किंवा कोणतीही भाजी आणि भाकरीचा एक नैवेद्य म्हणजे 2 नैवेद्य, एक मुख्य नैवेद्य आणि एक तुम्हाला भाजी भाकरीचा नैवेद्य, असे 2 नैवेद्य तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही घटस्थापनेच्या तिथे बसण्यापूर्वी हे साहित्य घेऊन बसा, जेणेकरून विसर्जन करताना तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. असे 2 नैवेद्य तयार करून घ्या. तुम्ही म्हणाल मुख्य नैवेद्य भाजी भाकरीचा असतो की पुरणपोळीचा, तर मुख्य नैवेद्य पुरणपोळीचा असतो, परंतु भाजी भाकरी हा देवीचा मान असल्याने तुम्ही बघा आपण तुळजापूरला जेव्हा जातो तेव्हा भाजी भाकरी आवर्जून त्या नैवेद्यामध्ये असते. तर तुम्ही भाजी भाकरीचा नैवेद्य प्लस तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य देखील करून घ्या. त्यानंतर एक नारळ घ्या. जर तुमच्या घटावरती नारळ ठेवला असेल तर तोच नारळ काढून तुम्ही देवासमोर वाढवू शकता, फोडू शकता. जर नसेल तर तुम्ही एक नारळ घ्या. नंतर 2 नैवेद्य घ्या, 9 दिवे घ्या, कणकेचे 9 दिवे, पुरण घालून तयार केलेले कणकेचे 9 दिवे, त्यामध्ये 9 वाती आणि वाती ह्या फुलवाती नसाव्यात, सरळ केलेल्या वाती असाव्यात. सरळ वाती ह्या देवाकडे तोंड करून लावा. एका ओळीमध्ये 9 दिवे लावून घ्या. त्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दावून घ्या. देवाला तो नैवेद्य दाखवल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घ्या आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतर तुमच्या देवीचा जयकार करून तुम्ही नारळ वाढवून घ्या, नारळ फोडून घ्या आणि नंतर तुम्हाला घट हलवायचा आहे. तर घट हलवत असताना घटामध्ये ठेवलेले मातीचे भांडे तुम्हाला 5 वेळा वर खाली करायचे आहे. 5 वेळा वर खाली करत असताना देवीचा जयकार 5 वेळा करायचा आहे आणि नंतर मातीच्या भांडे जसे होते तसे त्याच जागी घटामध्ये ठेवून द्यायचे आहे. नंतर घटातील धान्य घ्यायचं आहे. धान्य घेतल्यानंतर ते धान्य स्वामींच्या चरणी, कुलदेवीच्या चरणी, नंतर घटावरती अर्पण करायचं आहे. म्हणजे तुमचे घट हलवणे 9 दिवे लावून होतील, 2 नैवेद्य दाखवून होतील, नारळ फोडून होईल. अशा प्रकारे घट सर्वप्रथम तुम्ही देवाजवळ बसवलेला घट तुम्ही हलवून घ्याल. नंतर हा घट तुम्हाला माळा सोडून घ्यायच्या आहेत. माळा घटावरतीच ठेवा आणि घट थोडा तुम्ही सरकून देवासमोर असेल तर बाजूला सरकून घ्या. नंतर देवघरामधील सर्व देव एका ताटामध्ये काढून घ्या. त्या देवांखाली जी विड्याची पाने असतील ती एका ताटामध्ये काढून घ्या आणि ही सर्व विड्याची पाने तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा चुरगुरून खत म्हणून टाकू शकता किंवा तुमच्या शेतामध्ये शक्य असेल तर तुमच्या शेतामध्ये सुद्धा ही 9 दिवस पूजा अर्चा केलेली पाने असतात, अभिमंत्रित केलेली ही फुलं पानं निर्माल्य असतं, ते तुमच्या शेतामध्ये सुद्धा तुम्ही एक खड्डा घेऊन त्या खड्ड्यामध्ये टाकून बुजवून देऊ शकता. तर तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही अवश्य करा. नंतर तुमच्या देवांची पंचामृताने पूजा करा. पंचामृतामध्ये मध टाकायला विसरू नका. दही, दूध, मध, तूप, केळी तुम्हाला हे पंचामृतामध्ये टाकायचं आहे. त्याने तुमच्या देवांची सेवा करायची आहे. स्नान घालायचं आहे. स्नान घालत असताना देवीचा जयकार करायचा आहे. ज्यांना नवार्णन मंत्र येतो, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्णन मंत्राचा जप करून तुम्हाला देवीला स्नान घालायचं आहे. एकदा पंचामृताने नंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने घालायचं आहे. नंतर गुलाबाच्या पाकळ्या टाकून पाणी तयार करायचं आहे. त्या पाण्याने सुद्धा देवीला स्नान करायचं आहे. असे तुम्ही 5 वेळा करू शकता, 21 वेळा करू शकता, 11 वेळा सुद्धा करू शकता. असे स्नान घातल्यानंतर देवांची नवीन वस्त्रावरती तुम्ही मांडणी नेहमी देवघरात असते तशी मांडणी करून घ्या. देवघरातली मांडणी झाल्यानंतर यथासंग व्यवस्थित पूजा करून घ्या. अखंड दिवा लावला असेल तर तो तसाच चालू राहू द्या, जेणेकरून तो स्वतःहून
विझेल तेव्हाच विझू द्या, तुम्ही स्वतःहून त्या दिव्याला विझवू नका. शेवटी त्या दिव्यामध्ये उरलेली वात असेल ती तुपाने किंवा तेलाने ओली झाली असेल, ती ओली झालेली वात त्याच दिव्यात एका जागेवर गोळा करून एकाच वेळेस ती वात सर्व पेटवून द्या. त्याचा जो काही धूर होईल तुमच्या घरासाठी नक्की शुभ असेल. तर अशा प्रकारे दिवा देखील तुमचा अखंडपणे चालू असेल, तो विझल्यानंतर त्याचं तुम्ही असं करू शकता. आणि नंतर तुम्हाला देवांना देखील नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. नैवेद्य देवाला मात्र पुरणपोळीचा दाखवून घ्या. नंतर तुमच्या घरामध्ये बेलभंडार करायचा आहे किंवा तळीभंडार करायचा आहे. ड्युटी असेल तर ती ड्युटी तुम्हाला प्रज्वलित करून घ्या. जर कोटांबा असेल तो देखील तुम्ही या दिवशी कुलदेव आणि कुलदेवी यांची सेवा म्हणून तुम्ही भंडारा उधळू शकता. नंतर तळीभंडार करून घेऊ शकता मुलांकडून किंवा तुमच्या पतीकडून हे करून घ्यायचं आहे. नंतर ड्युटी प्रज्वलित करायची आहे. नंतर कोटांबा भरायचा आहे. 2, 5, 7, 21, 11 परड्या देखील भरायच्या आहे. परड्या तुम्हाला मीठ आणि पीठ म्हणजे मोठे खडे मीठ टाकून पीठ घ्यायचे आहे. पिठामध्ये खडे मीठ टाकायचे आहे. त्याने मिठापीठाने परड्या भरायच्या आहेत. त्यामध्ये नैवेद्य पुरणपोळीचे 2 छोटे छोटे नैवेद्य ठेवायचे आहेत. 1 पानाचा विडा देखील, एका परडीला 1 विडा, 2 नैवेद्य आणि मीठ पीठ कोटांब्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. अशा प्रकारे परड्या देखील तुमच्या घरामध्ये उद्या भरायच्या आहेत. आणि जे धान्य उगवलं आहे घटामधील ते धान्य तुम्हाला पूजा झाल्यानंतर स्वामींच्या चरणी तुमच्या कुलदेवाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरातील पुरुष ते धान्य घेऊन हनुमानाला जातील, हनुमानाला अर्पण करतील, ग्रामदेवाला अर्पण करतील. हा उपाय किंवा ही सेवा उद्याच्या दिवशी होणे खूप गरजेचे आहे. त्यांना शक्य आहे त्यांनी हा घट पूर्णच्या पूर्ण दसऱ्यानंतर आपल्या शेतामध्ये खड्डा घेऊन त्यात पुरून घ्या. बघा तुमच्या शेतामध्ये किती बरकत येईल. आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या कुंडीमध्येच हा घट अर्पण करून द्या किंवा तुम्ही खत म्हणून घालू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू